मित्रांनो, फक्त 3-4 मिनटं घेईल, पण पूर्ण व्हिडिओ पहा. महाराष्ट्राचं बदलतं अर्थकारण, येणाऱ्या निवडणुका, मतदान कोणाला करायचं कोणाला नाही करायचं तुमचं तुम्ही ठरवा. पण ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका की महाराष्ट्र जो आहे हा फिस्कल सरप्लस ते फिस्कल डेफिसिट याच्यामध्ये गेलेला आहे. फिस्कल सरप्लस आणि डेफिसिटचा अर्थ काय की समजा हा एवढा बॉक्स आहे, एवढा बॉक्स भरून मला तहान लागली तर माझ्याकडे एवढं पाणी आहे. ओके, पाणी पिण्याची क्षमता जी आहे, खर्च करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो, फिस्कल म्हणतो. ओके, पण सरप्लस म्हणजे काय, जादा पाणी, जादा पैसा. डेफिसिट म्हणजे काय, कमी पडणं. ओके, कमतरता असणे. आता नेमकं होतं आहे काय की हे समजा एवढा जर आपला जर खर्च असेल, समजा एवढा हा बॉक्स भरून एवढा असा समजा आपला खर्च आहे, तर फिस्कल म्हणजे काय असते मित्रांनो, गव्हर्नमेंटने सरकारने खर्च करण्याची जी ताकद आहे ती म्हणजे फिस्कल. टॅक्सचा पैसा सरकारकडे जातो, तो पैसा सरकार खर्च करते. पैसा खर्च करते, जेवढा महाराष्ट्राला जेवढा पैसा लागते तेवढा पैसा असणे हे झालं फिस्कल. पैसा जास्त असणे गरजेपेक्षा त्याला म्हणतो आपण सरप्लस, आणि पैसा कमी पडणं म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण डेफिसिट. ही जी बातमी आहे मनी कंट्रोलने दिलेली, हे काय म्हणते बघा की महाराष्ट्राच डिक्लाइन, हे खूप मोठा शब्द आहे बरं का, डिक्लाइन फ्रॉम बीइंग फिस्कल सरप्लस, जादा पैसा असण्यापासून ते कमी असण्यापर्यंतचा प्रवास. खाली बघूया मित्रांनो याच्यात नेमकं काय म्हटलं आहे, आणि सगळ्यात धक्कादायक जे आहे ना अशा आकडेवारी याच्यामध्ये आहे. हे काय म्हणतात की महाराष्ट्र हॅज ॲम्पल रिसोर्सेस, खूप रिसोर्सेस आहेत. कमर्शियल कॅपिटल ऑफ कंट्री, देशाची जी आर्थिक राजधानी म्हणतो आपण ते महाराष्ट्राला कुठंतरी म्हटलं जाते. पण स्टेट्स इकॉनॉमी स्ट्रॅटेजी शुड प्रायोरिटाईज ग्रोथ अनेबलिंग एक्सपेंडिचर टू सॉलिडिफाय इट्स फिस्कल फुटिंग. म्हणणं काय याचं की जे स्टेटची इकॉनॉमी आहे, स्ट्रॅटेजी जी आहे, जे आर्थिकरणाचं प्लॅनिंग करायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं पैसा खर्च करायचा आणि कुठं पैसा खर्च करायचा नाही याची जी स्ट्रॅटेजी आहे, प्रायोरिटाईज ग्रोथ, महाराष्ट्राचा विकास याच्यासाठी प्रायोरिटी द्या असं म्हणणं आहे. हे जे भामटे सगळे लोक जे फिरतायत ना तुम्हाला आजकाल मतदान द्या मतदान म्हणतायत, त्यांना हे दाखवा की प्रायोरिटाईज ग्रोथ अनेबलिंग एक्सपेंडिचर टू सॉलिडिफाय फिस्कल. खर्च करायचा एवढा आहे, तुम्ही करून बसताय एवढा, हे उर्वरित पैसा का तुमचा बाप देणार आहे का म्हणा, त्यांना कुठून देणार आहे, आपल्या कष्ट करणाऱ्या लोकांच्या खिशातूनच हा पैसा जातो, एवढं लक्षात ठेवा. आणि आकडेवारी जी आहे ही एकदम धक्कादायक आहे. हे बघा एक्सपेक्टेड किती आहे, महाराष्ट्र गडगडणार आहे. एक असतो ना असा, इथं असतो कुठं, समजा असा चार्ट आहे तर इथं आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या काळामध्ये इथं होता, मग वाढला, असा वरती गेला आणि आता कोसळतोय खाली, आता खाली कोसळतोय. 2023मध्ये जे आर्थिक वर्ष होतं त्याच्यामध्ये 16% वाढ होती. किती टक्क्यांची वाढ होती, 16. गेल्या आर्थिक वर्षामध्ये किती होतं, 10. यावर्षी किती एक्सपेक्टेड आहे, किती अपेक्षित आहे, 5.5. 16, 10, 5. म्हणजे आपण कशा प्रकारच्या कोणत्या सरकारला गेल्या काळामध्ये निवडून देतोय, कोणाला निवडून देतोय, कोणाला मतदान करतोय, तो दादा असो, भाऊ असो, साहेब असो, आबा असो, कोणता नाना असो, कोणाचा बाप असो, कोणीही असो. पण त्याला तुम्ही विचारणार आहात का की हे जे पैसे आहेत, हे 16%ची जी ग्रोथ होती, जे विकास होता, ते कुठं गेला तो विकास. बरं, हे ठीक आहे, पैसा जातो कोणाच्या खिशातून, एक आहेत श्रीमंत लोक, एक कोण आहेत, अतिश्रीमंत लोक, मग येतात मध्यमवर्गीय, आणि मग येतो गरीब, असा गरीब. पण सगळ्यात मोठा जो टॅक्स देणारा वर्ग आहे हा मिडल क्लास मध्यम वर्गीय आहे. यांच्याकडून टॅक्स घेतला जातोय, या सगळ्यांकडून, एवढ्या लोकांकडून टॅक्स घेतला जातोय, ह्या लोकांकडून टॅक्स घेतला जातोय, तुमच्यामध्येच वाटला जातोय. यांना काहीच फरक पडत नाही जास्त, एवढं लक्षात घ्या.
त्याच्यामुळं आता जेव्हा कधी तुम्ही मतदानाला जाणार आहात, आता महाराष्ट्राच्या आपल्या निवडणुका आलेल्या आहे, लोक प्रचार प्रसार करतात, कोणी पैसे वाटत असेल नसेल, कोणी म्हणत असेल आम्ही 3,000 देतो, कोणी म्हणेल 2100 रुपये देतो, ही बहीण ती बहीण, पैसा आणणार कुठून आहात हे विचारा एकदा. 55,000 कोटी रुपयांमध्ये समृद्धी महामार्ग बनतोय, 55,000 कोटी रुपयांमध्ये, आणि 44,000 कोटी रुपये सरकारने आत्ताच्या पाण्यासारखे वाहून टाकलेले आहेत. अर्थमंत्री आपले अजित पवार साहेब यांनी एवढे अर्थ आत्तापर्यंत आपले मांडलेले आहेत पटलावरती, मग त्यांना हे कळत का नाही? बरं, हेच नाहीत, अजित पवार ह्याही सरकारमध्ये आहेत, आधीच्याही सरकारमध्ये होते. मी काय कुठल्या या सरकारच्या किंवा त्या सरकारच्या असं काही विरोधात बोलत नाही किंवा त्यांच्यासाठी बोलत नाही. मी बोलतोय ते तुमच्यासारख्या माझ्यासारख्या प्रत्येक टॅक्स पेयरला, टॅक्स देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांना विचारा की हे पैसा येणार आहे कुठून? आमची क्षमता जी देण्याची आहे टॅक्सची, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पैसा खर्च करताय, मग हा पैसा येणार कुठून? काय कोणती जादूची कांडी फिरवणार आहात हे जरा विचारा, आणि मग डोक्याला ठिकाण्यावर ठेवून मतदानाला जा. कोणालाही मतदान करा. जातीभेद, मतभेद, धर्मभेद, लिंगभेद, कोणी गरीब श्रीमंत सगळ्या गोष्टी आहेत, पण शेवटी जेव्हा खर्च येते, रुपया येते, तेव्हा सरकार तुम्हाला धावून मदतीला कधीच येत नाही. शाळा एकदम वयात दर्जाच्या आहेत, कुठलंही सरकारी हॉस्पिटल दवाखाना एकदम बोगस आहे. कुठल्याही प्रकारची स्कीम पाहिजे असेल तर करप्शनचे पहिले 1,000 रुपये खर्च केले तेव्हा 2,000 रुपये भेटतात, त्याच्यातला पूर्ण 1,000च रुपये खिशात येतोय. अशा महाराष्ट्राच्या विदारक परिस्थितीमध्ये, जिथं पश्चिम महाराष्ट्राची आणि कोकण मुंबईची जी सध्याची परिस्थिती चांगली आहे ही, आणि उर्वरित महाराष्ट्राची वयात घाणेरडी आहे. नागपूर जर विदर्भातलं जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्राची वाईट परिस्थिती आहे. अशा वेळेस ह्या टक्केवारी जर आपण लक्षात ठेवल्या तर पश्चिम महाराष्ट्राची सुद्धा विकास जो आहे तो खुंटलेला असेल. मुंबई अर्थकारणाची जी राजधानी आहे तिथून पुन्हा अजून व्यवसाय बाहेर चालले जातील, जेवढे गेले ते ठीक, अजून चालले जातील. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांसमोर. मतदान करताना फक्त हे अर्थकारण जे महाराष्ट्राचं बिघडवून ठेवलंय यांना डोळ्यांसमोर आणा, स्वतःची मुलं बाळा आणा, पोट पाण्याचं काय होणार आहे तुमच्या ते पहा. फक्त 1,000 रुपये 2,000 रुपये याचे घेतले त्याचे घेतले आणि असं कसं काय केलं याच्यावरती न अवलंबून राहता, जिथं खरंच मतदान देण्याची गरज आहे, जिथं खरंच कोणामध्ये पोटेन्शियल आहे की हे काहीतरी करू शकेन, ही पार्टी वगैरे बदलू द्या पार्ट्या, पण महाराष्ट्राचं जे आर्थिक गाडा बिघडलेला आहे त्याबद्दल काय आहे, तर याच्यावरती तुम्ही नक्की डोक्यामध्ये ठेवणार आहात ही गोष्ट साठवून, आणि मग मतदानाला जाणार आहात. धन्यवाद.